गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण भूगोलाचा 5वा पाठ पाहत होतो आणि आपल्या 5व्या पाठाचं नाव होतं ते म्हणजेच सागरी प्रवाह. आता हा जो सागरी प्रवाह पाठ चालू होता आपला, तो सागरी प्रवाहामध्ये आपण एक प्रयोग करून पाहिला होता की ट्रे घ्यायचा आहे, त्या ट्रेमध्ये पाणी टाकायचं आहे, त्या ट्रेच्या एका बाजूला उष्णता द्यायची आहे, स्पिरिटचा दिवा वगैरे लावून, आणि त्या ट्रेवर जर तुम्ही रंगीत टिकल्या लागलेल्या असतील आणि ते जर स्थिर असतील तर थोड्या वेळाने एका बाजूला, ज्या बाजूला तो स्पिरिटचा दिवा आहे त्या बाजूला पाणी तापल्यामुळेच पाणी, तिकडचं पाणी गरम होईल आणि त्याच्या विरुद्धचं पाणी थंड असेल. मग काय होतं की घनता वाढल्यामुळे आता ज्या ठिकाणी पाणी गरम झालं त्या ठिकाणची घनता कमी होऊन गेली आणि थंड पाण्याची घनता जास्त होती, म्हणून जास्त घनतेचं पाणी कमी घनतेकडे गेलं आणि कमी घनतेचं पाणी जास्त घनतेकडे आलं. ते आपल्याला प्रत्यक्षात दिसणार नाही, त्याच्यामध्ये प्रवाह असतील. मग ते कशावरून समजेल की ज्या थंड पाण्यावरच्या टिकल्या आहेत त्या गरम पाण्याच्या वरच्या टिकल्याकडे गेल्यात आणि गरम पाण्यावरच्या टिकल्या आहेत थंड पाण्याच्या टिकल्याकडे आल्या आणि थोड्या वेळाने मग ते गोल गोल फिरायला लागतील, अतिशय वेगवान त्या ठिकाणी गोल गोल फिरावे लागतील. मग असंच पृथ्वीवर काही घटना होतात का? तर त्या घटना आपण पाहिल्या होत्या की महासागर म्हणजे तो पाण्याचा ट्रे समजून घ्यायचा आणि तो स्पिरिटचा दिवा म्हणजे सूर्य, आणि त्यामुळे सूर्यामुळे ते सूर्यकिरण ज्या दिशेला पडतात त्या ठिकाणी पाणी गरम होते, त्याची घनता कमी होते आणि त्याच्या विरुद्ध दिशेला घनता जास्त असते, म्हणून त्या महासागरामध्ये सुद्धा प्रवाह असतात. मग प्रवाह खरंच असतात का? याची एक मोठी घटना झालेली होती. जसं हाँगकाँगहून अमेरिकेकडे एक जहाज निघालं होतं, 1992ची घटना होती. पण पॅसिफिक महासागरामध्ये हवाई बेटांजवळ त्याचा अपघात झाला आणि हवाई बेटांजवळ अपघात झाल्यामुळे अवघ्या 10 महिन्यात त्या जहाजामध्ये जे काही रबरी खेळणी होती ही निर्जीव होती, परंतु ही खेळणी त्या ठिकाणी अलास्का बेटा जवळ पोहोचली 10 महिन्यात. ज्या हवाई बेटांजवळ ते कंटेनरचा अपघात झाला होता, ते रबरी खेळणी त्या ठिकाणी तरंगत होते, ते हळूहळू अलास्कापर्यंत गेले, नंतर मग ते अटलांटिक महासागरामध्ये गेले, युरोपची पश्चिम किनारपट्टीपर्यंत पोहोचले, अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत पोहोचले. मग यावरून तज्ञांनी असा अंदाज काढला की हे तर निर्जीव वस्तू आहे, मग हे इतके लांब का गेले असावेत? तर त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढलं की सागरामध्ये काय असतात? प्रवाह असतात, आणि या प्रवाहांमुळे मग अशा प्रकारे हे रबरी खेळणे त्यापर्यंत गेले. मग सागरामध्ये प्रवाह किती प्रकारचे असतात? तर 2 प्रकारचा. आपला एक प्रकार संपला होता काल, तो म्हणजेच सागरी प्रवाहांचा पहिला प्रकार होता पृष्ठीय सागरी प्रवाह, ज्याला क्षितिज समांतर सागरी प्रवाह असे म्हणतात. क्षितिज समांतर सागरी प्रवाह म्हणजेच काय की जे प्रवाह समुद्र सपाटीपासून 500 किलोमीटर खोलीपर्यंत निर्माण होतात, फक्त 500 किलोमीटर पर्यंत, 500 मीटर पर्यंत, 500 मीटरच्या खाली नाही. कारण का? सूर्यकिरण हे 500 मीटर पर्यंत पोहोचतात. सूर्यकिरण किती मीटर पर्यंत पोहोचतात? 500 मीटर पर्यंत पोहोचतात. पण 500 मीटर पर्यंत हे सागरी प्रवाह निर्माण होतात, ते आपण पाहिलं. मग 500 मीटर पर्यंत जे सागरी प्रवाह निर्माण होतात त्यांना क्षितिज समांतर सागरी प्रवाह म्हणतात. क्षितिज समांतर सागरी प्रवाह हे आडव्या दिशेने वाहतात. हे तापमान, घनता आणि क्षारतेमुळे निर्माण होतात. त्यांना वेग कशामुळे मिळतो? तर ग्रही वाऱ्यांमुळे त्यांना वेग मिळतो, ते आपण पाहिलं. त्यांचा वेग जर मोजायचा असेल तर स्वॅडर याच्यामध्ये वेग मोजावा लागतो. स्वॅडर म्हणजेच काय की 10⁻⁷ प्रति घनमीटर प्रति सेकंद, तेवढं पाणी सेकंदाला किती, पाणी म्हणण्यापेक्षा तिथले प्रवाह किती पुढे जातात ते प्रवाह मोजण्याचं एक मापक आहे स्वॅडर. नंतर पृथ्वीच्या परिवलनाचा त्याच्यावर परिणाम होतो. जर उत्तर गोलार्धामध्ये प्रवाह निर्माण झाले, पृथ्वीच्या उत्तर गोलामध्ये प्रवाह निर्माण झाले तर ते प्रवाह घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरतात, आणि दक्षिणेकडे जर कधी ते प्रवाह निर्माण झाले तर ते घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरतात. भूखंड रचनामुळे त्या प्रवाहांचा वेग कमी होऊन जातो, ते आपण पाहिलं. त्याच्यामध्ये एक नकाशा असा होता, तो आपण मागच्या पाठामध्ये पण पाहिला होता, आता पण आपल्याला पाहायचंय की त्याच्यामध्ये उष्ण प्रवाह हे लाल रंगाने दाखवले होते, शीत प्रवाह हे निळ्या रंगाने दाखवले होते. उत्तरेकडे जाताना ते घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरत होते, दक्षिणेकडे ते घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरत होते. नंतर त्या नकाशामध्ये 2 प्रश्न असे होते की हे सागरी प्रवाह जर किनारपट्टीवर आले तर त्या ठिकाणी काय परिणाम होतो, तेच आपल्याला पाहायचंय की सागरी प्रवाहांचा मानवी जीवनावरील परिणाम, आणि जर कधी त्या ठिकाणी मानवी वस्ती असतील तर त्याच्या व्यवसायावर काय परिणाम होतो. ते 2 प्रश्न होते, ते पुन्हा एकदा पाहून घ्या आणि नंतर मग आपण या पुढच्या मुद्द्याला सुरुवात करूया. तर या नकाशाचं तुम्ही निरीक्षण करा. हा जगाचा नकाशा आहे आणि जगाच्या नकाशामध्ये सुद्धा सागरी प्रवाह दाखवलेले आहेत. इथे बघा, उष्ण प्रवाह हे गुलाबी रंगाच्या छटांनी दाखवलेले आहेत. हे जे गुलाबी रंगाचे छटा आहेत इथे 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 हे आहेत उष्ण प्रवाह, आणि निळ्या रंगाच्या छटांनी जे दाखवलेले आहेत ते शीत प्रवाह, हे निळ्या रंगाचे छटा.
इकडे निळ्या रंगाच्या छटा हे शीत प्रवाहांनी दाखवलेले आहेत. आणि हे प्रवाह कसे वाहतात, काय वाहतात, याच्यावरून काही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आपण ते प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न विचारलेला आहे, सागरी प्रवाहाचे कोणते मुख्य प्रकार दिसतात? त्या नकाशामध्ये जर विचार केला तर सागरी प्रवाहाचे प्रकार कोणते? 2 प्रकार आहेत, उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह. कोणते प्रकार आहेत? उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह. दुसरं, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? जर तुम्ही आकृतींचं निरीक्षण केलं तर हा विषुववृत्तीय प्रदेश आहे आणि विषुववृत्ताकडून उत्तरेकडे पण जात आहेत आणि दक्षिणेच्या ध्रुवाकडे पण जात आहे. मग हे कोणते प्रवाह आहेत? हे गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत आणि गुलाबी रंग उष्ण प्रवाह दाखवतात. म्हणून विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह हे उष्ण प्रवाह आहेत. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह कोणते आहेत? उष्ण प्रवाह. तिसरा आहे, ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? आता उलट आहेत. निळ्या रंगाच्या रेषा बघा, हे ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जात आहेत, इकडून पण ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत आहेत इकडे. मग हे कोणते? तर निळा रंग कोणता प्रवाह दर्शवतो? शीत प्रवाह. म्हणजे त्यांना शीत प्रवाह असं म्हणता येईल. नंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्याच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो? आता वर्तुळाकार फिरताना परिवलनामुळे काय होतं की हे प्रवाह बघा, इकडे असे बाण दाखवलेले आहेत, असे बाण दाखवलेले आहेत, असे बाण दाखवलेले आहेत. म्हणजे हे घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरताना दिसत आहेत जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर. आणि दक्षिणेकडे जर विचार केला तर मग दक्षिणेकडे असे फिरताना दिसत आहेत, म्हणजे घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरतायत. घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरतायत. तुम्ही शीत प्रवाह बघा की उष्ण प्रवाह बघा, शीत प्रवाह बघा की उष्ण प्रवाह बघा, कोणतेही प्रवाहाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर ते प्रवाह उत्तरेकडे घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरतात आणि दक्षिणेकडे घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसून येतात. ज्या भागात दोन्ही प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमकं काय घडत असेल? आता मानवी जीवनावर होणारा परिणामामध्ये शोधायचा आहे आपल्याला, बघायचं आहे की एकत्र आल्यानंतर धुकं निर्माण होतात, नंतर मग जहाजांचे अपघात होऊ शकतात वगैरे, त्या ठिकाणी माशांची प्रजनन क्षमता वाढते वगैरे वगैरे आपलं त्या ठिकाणी आहे. नंतर 2 वेगवेगळ्या प्रकारचे एकत्र येतात अशा भागात किनाऱ्यालगत असणाऱ्या मानवी वस्ती व त्यांचे व्यवसाय यांच्याशी कोणता सहसंबंध असतो? तर त्या किनाऱ्या भागामध्ये जिथे शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह एकत्र येतात त्या किनारी भागामध्ये मानवी वस्तीवर काय परिणाम होतो ते पण आपल्याला पुढच्या मुद्द्यामध्ये पाहायचं आहे. तर अशा प्रकारे त्या 2 मुद्द्यांवरून तुम्हाला कळालं असेल की ते जे सागरी प्रवाह आहेत ते सागरी प्रवाह जर कधी किनारपट्टीवर आला तर त्या किनारपट्टीवर जर मानवी वस्ती असेल तर त्या मानवी वस्तीच्या व्यवसायावर काय परिणाम होतो. आता आपल्याला बघायचंय सागरी प्रवाहांचा मानवी जीवनावरील परिणाम. आता हे सागरी प्रवाह आहेत, क्षितिज समांतर सागरी प्रवाह. क्षितिज समांतर सागरी प्रवाह 2 आहेत, एक उष्ण प्रवाह आणि एक शीत प्रवाह. उष्ण प्रवाह म्हणजे कोणता? जो विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जातो. आणि शीत प्रवाह म्हणजे कोणता? जो ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येतो. तर असे हे 2 प्रकार आहेत. मग हे सागरी प्रवाह जर एकत्र आले उष्ण आणि शीत तर काय होईल, किंवा हे सागरी प्रवाह जर किनारपट्टीवर आदळले तर काय होईल ते आपल्याला पाहायचं आहे. हवामानावर काय परिणाम होतो तिथे मुद्दे दिले नाहीयेत, एकत्र त्या ठिकाणी दिलेला आहे. आपण एक मुद्द्यानुसार त्या ठिकाणी अभ्यासू. तर सागरी प्रवाहांचा हवामानावर काय परिणाम होतो? समजा सागरी प्रवाह वाहत आहे, तो सागरी प्रवाह आहे उष्ण. कोणता प्रवाह आहे तो? उष्ण सागरी प्रवाह. आणि उष्ण सागरी प्रवाह थंड हवामानाच्या ठिकाणी गेला. आता तो थंड हवामानाच्या ठिकाणीच जाणार आहे. उष्ण प्रवाह थंडाकडे जातात आणि थंड प्रवाह उष्णाकडे येतात. उष्ण प्रवाह जात असताना जर मध्ये थंड किनारपट्टी आली, म्हणजे थंड हवामानाचा प्रदेश आला आणि तिथली किनारपट्टी आली, थंड हवामानाचा प्रदेश आला आणि तिथली किनारपट्टी आली, मग या उष्ण प्रवाहामुळे काय होईल की या ठिकाणची जी किनारपट्टी आहे तर या ठिकाणी हवामान कसं असायला पाहिजे? थंड असायला पाहिजे, कारण ती थंड हवामानाचा प्रदेश आहे. परंतु या उष्ण प्रवाहामुळे हे हवामान बदलून जातं आणि इथलं हवामान कसं होऊन जातं? उबदार. इथलं हवामान कसं होऊन जातं? उबदार होऊन जातं. हे उष्ण प्रवाह गेल्यामुळे थंड हवामान बदलून जातं आणि थंड हवामानाचं रूपांतर कशामध्ये होऊन जातं? उबदार हवेमध्ये होऊन जातं. नंतर थंड हवामानाचा जर प्रदेश असेल तर साहजिकच पर्जन्याचं प्रमाण पण कमीच असतं. थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये पर्जन्याचं प्रमाण कमी असतं. परंतु उष्ण प्रवाह गेल्यामुळे या किनारपट्टीवर जरी पर्जन्याचं प्रमाण कमी असलं तरी उष्ण प्रवाहामुळे त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण वाढून जातं. उष्ण प्रवाहामुळे त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण वाढून जातं. तर अशा प्रकारे सागरी प्रवाहांचा हवामानावर परिणाम होतो. जर उष्ण प्रवाह असतील आणि थंड हवामानाचा प्रदेश असेल, थंड हवामानाची किनारपट्टी असेल तर त्या ठिकाणी हवामान कसं असायला पाहिजे? थंड.
परंतु उष्ण प्रवाहामुळे ते थंड हवामान बदलून जातं आणि कसं होऊन जातं, उबदार होऊन जातं आणि तिथे पर्जन्याचं प्रमाण वाढून जातं. मग असं कुठे कुठे होतं, तर बऱ्याच ठिकाणी होत असेल. आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, जसं की पश्चिम युरोपचं किनारपट्टी, ज्या ठिकाणी ब्रिटन वगैरे देश येतो, फ्रान्स वगैरे देश येतो, पश्चिम किनारपट्टी, युरोपाची पश्चिम किनारपट्टी, अलास्का व जपानची किनारपट्टी. अलास्का जे बेट आहे अमेरिकेच्या वरती, त्या अलास्का बेटाजवळ सुद्धा गल्फचा उष्ण प्रवाह जातो आणि गल्फचा उष्ण प्रवाह गेल्यामुळे अलास्काच्या किनारपट्टीचं हवामान उबदार होऊन जातं आणि तिथे पर्जन्य वाढून जातं. नंतर जपानची किनारपट्टी, जपानच्या किनारपट्टीमध्ये पण उष्ण प्रवाह जातात आणि ते उष्ण प्रवाह गेल्यामुळे तिथे सुद्धा पर्जन्याचं प्रमाण वाढून जातं आणि थंडीचं प्रमाण कमी होऊन तिथलं हवामान बदलून जातं. मग आता उलट परिस्थिती बघू आपण. हे झालं थंड हवामानाची किनारपट्टी. थंड हवामानाच्या किनारपट्टीवर जर उष्ण प्रवाह गेले तर तिथलं हवामान बदलून जाईल, ते उबदार होऊन जाईल, पर्जन्याचं प्रमाण वाढून जाईल, जसं दक्षिण अलास्का वगैरे आपण त्याची माहिती पाहिली. पण आता एक लक्षात घ्या, जर उष्ण किनारपट्टी असेल आणि जर त्या ठिकाणी थंड प्रवाह आले, उष्ण किनारपट्टी असेल आणि त्या ठिकाणी जर थंड प्रवाह येऊन गेले, तर थंड प्रवाहामुळे उष्ण किनारपट्टीचं हवामान बदलून जाईल आणि तिथलं हवामान कसं होऊन जाईल, मग थंड प्रवाहामुळे थंड होऊन जाईल. तिथलं हवामान कसं होऊन जाईल, थंड होऊन जाईल. आणि त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण जर जास्त असेल तर कदाचित थंड प्रवाहामुळे तिथलं पर्जन्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. उलट होऊन जातं. जर उष्ण किनारपट्टीवर थंड प्रवाह आले तर तिथलं हवामान बदलून जातं, ते उष्ण न राहता कसं होऊन जातं, थंड होऊन जातं आणि त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण सुद्धा कमी होऊन जातं. मग असं कुठे होतं, तर असं पेरू आहे, चिली आहे किंवा नैऋत्य आफ्रिका खंडाचा नैऋत्यकडचा भाग आहे, पेरू आहे, चिली आहे, अशा ठिकाणी ही घटना होते की पेरू, चिली आणि नैऋत्य आफ्रिका या ठिकाणी उष्ण हवामान आहे, परंतु तिथल्या किनारपट्टीवर थंड प्रवाह आल्यामुळे तिथलं किनारपट्टी थंड होऊन जाते आणि पर्जन्याचं प्रमाण घटून जातं. अशा प्रकारे या सागरी प्रवाहांचा या हवामानावर परिणाम होताना दिसून येतो. आता सागरी प्रवाहांचा जलचर प्राण्यांवर काय परिणाम होतो, सागरी प्रवाहांचा जलचर प्राण्यांवर काय परिणाम होतो, प्राणी पण आणि वनस्पती पण. सागरी प्रवाहांचा जलचर प्राणी आणि वनस्पती यांच्यावर काय परिणाम होतो ते पाहायचं आहे. आता बघा, सागरी प्रवाह जर राहिले नसते तर काय झालं असतं, एक अंदाज करू फक्त आपण. सागरी प्रवाह जर राहिले नसते तर काय झालं असतं, तर पाणी, सागरामधलं पाणी, महासागरामधलं पाणी एकाच जागी स्थिर राहिलं असतं, संचित राहिलं असतं. एकाच जागी स्थिर राहिलं असतं, संचित राहिलं असतं. एक लक्षात घ्या, जर सागरी प्रवाह राहिलं नसतं तर उष्ण प्रवाह थंडकडे गेले नसते, थंड उष्णकडे आले नसते. म्हणजे ते पाणी इकडून तिकडे गेलं नसतं, तिकडून इकडे आलं नसतं, त्याच्यामुळे प्रवाहांमुळे नसते तर. परंतु सागरी प्रवाहामुळे काय होतं की उष्ण ठिकाणचं जे पाणी आहे ते थंड ठिकाणी जातं आणि थंड ठिकाणाचं पाणी उष्ण ठिकाणी येतं. परंतु जर सागरी प्रवाह राहिले नसतं तर ते पाणी सिंचित राहिलं असतं. आता आपल्याला माहिती आहे, जर कधी वाहतं पाणी असेल तर ते शुद्ध असतं, खळखळाट वाहिल्यामुळे मग ते शुद्ध राहतं. परंतु एका ठिकाणी साठलेलं पाणी कसं होऊन जातं, खराब होऊन जातं, गढूळ होऊन जातं एका ठिकाणी साठलेलं पाणी. मग सागरी प्रवाहांमुळे काय होतं की सागरी प्रवाहांमुळे जीवसृष्टी आणि त्या ठिकाणाची जी परिसंस्था आहे ही परिसंस्थेमध्ये वाढ झालेली आहे. का? कारण सागरी प्रवाहांमुळे हे पाण्याची हालचाल होते. पाण्याची हालचाल झाल्यामुळे त्या ठिकाणी विविध प्रकारचे पाण वनस्पती त्या ठिकाणी शैवाळ आणि प्लवंग यांची निर्मिती होते. कशामुळे? या सागरी प्रवाहांमुळे उष्ण प्रवाह शीतकडे जातात, शीतकडे उष्ण येतात. आता उष्णतेमुळे मग वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती वाढतात, पाण वनस्पती वाढते, शैवाळ वाढते, प्लवंग वाढते आणि याच्यावर जगणारे विविध जलचर प्राणी त्यांची संख्या पण वाढून जाते. मग हे कशामुळे झालं? सागरी प्रवाहांमुळे झालं. जर सागरी प्रवाह राहिले नसते तर काय झालं असतं, मग तर वनस्पती वाढले नसते, शैवाळ वाढले नसते, प्लवंग वाढले नसते आणि यांची वाढ झाल्यामुळे जलचर प्राण्यांची संख्या सुद्धा वाढली नसती, त्यांची संख्या मर्यादित राहिली असती, तिथली परिसंस्था मर्यादित राहिली असती.
पाण्यामध्ये जी सजीव सृष्टी आहे ती कमी राहिली असती, जे वनस्पती वगैरे आढळतात ते पण कमी राहिले असते. परंतु काय होतं की या सागरी प्रवाहांमुळे उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह एकत्र येतात, किंवा उष्ण आणि शीत प्रवाह इकडे तिकडे गेल्यामुळे काय होतं की विविध प्रकारची वनस्पती वगैरे वाढते, आणि विविध प्रकारची वनस्पती वाढल्यामुळे तिथे जी परिसंस्था आहे त्या परिसंस्थेमध्ये पण वाढ होते. ज्या ठिकाणी बघा, एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह एकत्र येतात, उष्ण प्रवाह व शीत प्रवाह एकत्र येतात, त्या ठिकाणी पान वनस्पती, शैवाल आणि प्लवनची वाढ होते. ज्या ठिकाणी उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी वनस्पती, शैवाल आणि प्लवनची निर्मिती होते, आणि त्याचा असा परिणाम आहे. आपण मागच्या पाठामध्ये पण असं अभ्यासलं होतं, सागर तटरचना या पाठामध्ये, की ज्या ठिकाणी शैवाल आणि प्लवन यांची निर्मिती होते त्या ठिकाणी माशांचं ते आवडतं खाद्य आहे, म्हणून ते मासे खायला तिथे येतात. आता मग काय होतं की उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी ही वनस्पती, शैवाल आणि प्लवंक वाढते, म्हणून तिथे खायला ते मासे येतात, आणि मासे खायला आल्यामुळे मग मासेमारीचा त्या ठिकाणी विकास होतो. मोठ्या प्रमाणावर तिथे मासे जमतात हे वनस्पती वगैरे खायला. मग अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी उष्ण आणि शीत प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी मासेमारीचा विकास होतो. मग अशा मासेमारीचा विकास अटलांटिक महासागरामध्ये उत्तरेकडून उत्तरेकडे जो अमेरिका खंड आहे तिथे आहे ग्रँड बँक नावाची किनारपट्टी आहे, ग्रँड बँक. व युरोप खंडाजवळ आहे डॉगर बँक. अमेरिकेमध्ये आहे ग्रँड बँक आणि युरोपमध्ये आहे डॉगर बँक. ह्या ज्या किनारपट्टी आहेत, अमेरिकेमध्ये ग्रँड बँक आणि युरोपमध्ये डॉगर बँक, या किनारपट्टीवर मासेमारीचा विकास झालेला आहे, कारण की तिथे उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह एकत्र येतात, तिथे वनस्पती, शैवाल, प्लवनची निर्मिती होते. आता पुढे बघायचं आहे की उष्ण आणि शीत प्रवाह जिथे एकत्र येतात तिथे वाहतुकीवर काय परिणाम होतो. जलवाहतूक जी असते, जिथे जहाज वगैरे वाहतात, ती जलवाहतुकीवर काय परिणाम होतो. आता समजा हे उष्ण प्रवाह, हे शीत प्रवाह, हे दोन प्रवाह आहेत, उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह. ज्या ठिकाणी उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी कशांची निर्मिती होते, तर त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होतात. काय निर्माण होतात? दाट धुके. हा रिकामी जागा तुम्हाला विचारलेली आहे की उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी कशांची निर्मिती होते, तर त्या ठिकाणी दाट धुक्यांची निर्मिती होते. कशाची निर्मिती होते? दाट धुके यांची निर्मिती होते. मग दाट धुक्यांची निर्मिती झाल्यामुळे काय होतं बघा, या ठिकाणी दाट धुके निर्माण झाल्या. जर धुकं निर्माण झालं तर आपल्याला समोरचं काही वस्तू दिसते का, किंवा समोर काही व्यक्ती असेल एखादी, किंवा एखादं वाहन असेल ते आपल्याला नजरेस येतं का? खूपच जर दाट धुकं असतील तर अतिशय पांढरं शुभ्र असं वातावरण निर्माण होऊन जातं. आपण कधी कधी पावसाळ्यामध्ये सकाळी सकाळी पाहतो किंवा संध्याकाळी पाहतो की धुकं निर्माण होत जातात, धुकांमुळे आपल्याला समोरची गोष्ट दिसत नाही. मग उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात समुद्रामध्ये, त्या ठिकाणी महासागरामध्ये किंवा समुद्रामध्ये, त्या ठिकाणी खूपच दाट धुके निर्माण होतात. दाट धुके निर्माण झाल्यामुळे समोरची काहीच गोष्ट दिसत नाही, आणि त्या ठिकाणी जर जलवाहतूक होत असेल, जहाज वगैरे असतील, तर जहाजाला समोरची गोष्ट काहीच दिसत नाही. मग अशा वेळेस काय होतं, जर कधी पाण्यामध्ये मोठमोठे खडकं असतील तर त्या खडकांना ते जहाज आदळतात, म्हणजे जहाजांचा काय होईल, मग अपघात होऊन जाईल, जहाजांचा अपघात होतो. कधी कधी दोन जहाज समोरासमोर येऊन जातात, ते एकमेकांना दिसत नसल्यामुळे ते समोरासमोर येऊन जातात, त्यांची टक्कर होऊन जाते, मग त्या ठिकाणी त्यांचा अपघात होऊ शकतो. म्हणून ज्या ठिकाणी उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी जहाजांचा अपघात होतो. हा एक वाईट परिणाम आहे. उष्ण आणि शीत प्रवाह जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी जहाजांचा अपघात होतो. जसं मासेमारीचा विकास होतो हा फायदा आहे, पण तिथे जहाजांचा अपघात होतो हे नुकसान आहे. त्याच्यामुळे जहाजांचा अपघात होऊन जातो. पुढची गोष्ट, जर शीत प्रवाह उष्ण प्रवाहाकडे येत असते तर शीत प्रवाह आपल्यासोबत मोठमोठे बर्फाचे तुकडे घेऊन येतात. शीत प्रवाह म्हणजे थंड हवामानाच्या प्रदेशात, मग थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये बर्फाच्छादित प्रदेश असतो तो. मग ते शीत प्रवाह जेव्हा वाहत येतात त्यावेळेस ते आपल्यासोबत बर्फाचे मोठे मोठे तुकडे म्हणजे एवढे मोठे असतात, ते तर घराच्या आकारा एवढे खूप मोठे मोठे तुकडे असतात. मग एवढे मोठे तुकडे जर कधी वाहत येत असतील आणि त्यावेळेस जर कधी जहाज त्या ठिकाणाहून जात असेल तर ते जहाजांना आदळतं, आणि जहाजांना आदळल्यामुळे जहाजांचा अपघात होतो. म्हणजे शीत प्रवाहांमुळे सुद्धा जहाजांचा अपघात होतो. शीत आणि उष्ण ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथे तो होतोच, पण स्पेशल जे शीत प्रवाह वाहत येतात त्याच्यामुळे सुद्धा जहाजांचा अपघात होतो.
परंतु वाहतुकीला या प्रवाहांचा फायदा सुद्धा आहे. वाहतुकीला या प्रवाहांचा फायदा सुद्धा आहे. कसा? जर कधी एखादा प्रवाह आता उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असेल, तो कोणताही असेल, उष्णशील कोणताही असेल, आणि हा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे येतोय आणि जहाज सुद्धा त्याला अनुसरून जर वाहत असेल, जहाज पण त्यालाच अनुसरून वाहत आहे, जो प्रवाह ज्या दिशेने येतोय तो त्याच दिशेने, विरुद्ध दिशेने नाही बरं का, विरुद्ध दिशेने मग वळून जाईल. समजा एखादं जहाज आहे, एखादं जहाज हे उत्तरेकडून दक्षिणेकडे येत आहे आणि त्याच दिशेहून प्रवाह पण येत आहे. त्या प्रवाहाच्या वेगामुळे जहाजाचा वेग पण वाढून जाईल, ऑटोमॅटिक वाढेल तो. उदाहरणार्थ तुम्ही एखादी वाहन चालवताय, टू व्हीलर चालवतायत, आणि टू व्हीलर चालवत असताना तुमची गाडी स्पीडमध्ये, आणि जर उताराचा जर भाग आला आणि तुम्ही जर गाडी बंद बी करून टाकली, तर त्या उतारामुळे मग ती गाडी पुढे पुढे आपोआप जाईल, खूप लांबपर्यंत जाईल, तुमचं इंधन पण वाचेल. अगदी त्याप्रमाणे प्रवाहांचं काय होतं की प्रवाह जर उत्तरेकडून दक्षिण किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहेत आणि जहाज पण दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे, जर त्या प्रवाहांना अनुसरून ते जहाज वाहत असेल तर त्या प्रवाहाच्या वेगामुळे जहाजांचा वेग वाढतो आणि इंधनामध्ये बचत होते. मग असं कुठे होतं? आता आपल्याला माहिती आहे जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये नैऋत्य मोसमी वारे वाहतात भारतामध्ये अरबी समुद्रामधून. मग जेव्हा अरबस्थान जे अरबी लोक भारतामध्ये घोडांचा व्यापार करायला येतात तेव्हा ते जून मध्येच भारतामध्ये प्रवेश करतात. मग त्यावेळेस ते अरबी समुद्रामध्ये येतात आणि अरबी समुद्रामुळे ते नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे ते आपोआप पुढे ढकलले जातात. म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा त्या जहाजांना फायदा होतो, कारण त्यांचं इंधन पण वाचतं आणि त्यांचा वेग पण वाढून जातो. असं त्या ठिकाणी होतं. म्हणजे जहाजांच्या जल वाहतुकीला फायदा पण होताना आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे वाहतुकीला फायदा पण होतो आणि तोटा पण होतो, नुकसान पण होतं. सागरी प्रवाहाच्या दृष्टीने जर विचार केला तर सागरी प्रवाहाचे काही फायदे आणि काही तोटे पाहिले. तोट्यामध्ये फक्त 2 गोष्टी पाहिल्या आपण, की जर एकत्र आले उष्ण आणि शीत प्रवाह तिथे दाट धुके निर्माण होतात, वाहतुकीचा अपघात होतो. जर कधी शीत प्रवाह आपल्यासोबत मोठे मोठे बर्फाचे तुकडे वाहत असेल ते जहाजांना आदळले तर तिथे अपघात होतो. परंतु तेवढं जर सोडलं किंवा थंड प्रवाह उष्ण ठिकाणी गेले तिथे पर्जन्याचं प्रमाण कमी होतं, तो प्रदेश ओसाड पण होऊ शकतो. तेवढं जर सोडलं तर या उष्ण आणि शीत प्रवाहांमुळे खूप फायदे पण आहेत. मासेमारीचा विकास होतो, मानवी व्यवसाय वाढतो. नंतर जर कधी उष्ण प्रवाह शीत ठिकाणी गेला तर तिथलं हवामान उबदार होतं. उबदार झाल्यामुळे मग त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण पण वाढून जातं, पर्जन्याचं प्रमाण पण वाढून जातं. नंतर उष्ण आणि शीत प्रवाह निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी सजीव सृष्टीमध्ये वाढ होते, परिसंस्था वाढते. जर राहिले नसते तर परिसंस्था कदाचित कमी पण राहिली असते. तर अशा प्रकारे सागरी प्रवाहांचा मानवी जीवनावर आपल्याला परिणाम होताना दिसून येतो. आता आपल्याला बघायचं आहे आता खोलवर वाहणारे सागरी प्रवाह. दुसरा प्रकार आहे खोलवर वाहणारे सागरी प्रवाह. खोलवर वाहणारे सागरी प्रवाह म्हणजेच काय की जे प्रवाह पाचशे मीटर पेक्षा जास्त खोलीवर आढळतात. जे प्रवाह 500 मीटरपेक्षा जे प्रवाह 500 मीटरपेक्षा जास्त खोलीवर आढळतात त्या प्रवाहांना खोलवर वाहणारे सागरी प्रवाह असे म्हणतात. मग 500 मीटरच्या वर कोणते होते? मग 500 मीटरच्या वर कोणते होते? तर 500 मीटरच्या वर होते क्षितिज समांतर, त्याला पृष्ठीय प्रवाह असे म्हणत होतो आपण. परंतु हे जे प्रवाह आहेत ते 500 मीटरपेक्षा जास्त खोलीवर आढळतात. आता आपल्याला प्रश्न पडेल की 500 मीटर पर्यंत तर सूर्यकिरण पोहोचत होती, 500 मीटर पर्यंत सूर्यकिरण पोहोचत होती, पण 500 मीटरच्या खाली येत नाही. मग तापमान वाढणार नाही, क्षारतेमध्ये बदल होणार नाही, घनतेमध्ये बदल होणार नाही. मग इथे प्रवाह का निर्माण झाले? एक लक्षात घ्या, इथल्या प्रवाहांचा वेग 2 किलोमीटर ते 10 किलोमीटर आहे. इथल्या प्रवाहांचा वेग किती आहे? फक्त 2 किलोमीटर ते 10 किलोमीटर. परंतु खोलवर वाहणाऱ्या सागरी प्रवाहांचा वेग खूपच जास्त असतो. खोलवर वाहणाऱ्या सागरी प्रवाहांचा वेग खूपच जास्त असतो. इथला सागरी प्रवाहांचा वेग तरी कमी असतो, परंतु या ठिकाणी वाहणाऱ्या सागरी प्रवाहांचा वेग जास्त असतो. तुम्हाला दुरुस्त करामध्ये दिलेलं आहे खोलवर वाहणाऱ्या सागरी प्रवाहांचा वेग जास्त असतो, तर ते विधान बरोबर आहे. मग इथे का निर्माण झालं ते बघू अगोदर. आता हा पृष्ठाकडचा भाग आहे आणि हा जमिनीलगत भाग आहे. हा जो खालचा भाग आहे तो जमिनीलगत आहे आणि हा पृष्ठाकडचा आहे.
पाण्याच्या पृष्ठाकडचा आणि हा जमिनीलगत. काय होतं की पाण्याच्या दाबामुळे खाली तापमान वाढतं. दाब असल्यामुळे तापमान वाढतं, ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त सूर्यकिरणामुळे तापमान वाढत नाही, तर पाण्याच्या दाबामुळे सुद्धा तापमान वाढतं. एवढंच नाही तर खालची जी जमीन आहे त्या खालच्या जमिनीमध्ये जमीन ही उष्ण असल्यामुळे हा खालच्या भागामध्ये तापमान वाढून जातं. या खालच्या भागामध्ये तापमान वाढून जातं आणि पृष्ठालगत तापमान थोडंसं कमी असतं. खालच्या भागात तापमान जास्त असतं आणि पृष्ठालगत तापमान थोडंसं कमी असतं. मग याचा परिणाम काय होईल की तापमानामध्ये फरक होऊन जाईल. खाली तापमान जास्त, वरती तापमान कमी. तापमानामुळे क्षारतेमध्ये फरक होऊन जाईल. खालची क्षारता जास्त होऊन जाईल, वरची क्षारता कमी होऊन जाईल. घनतेमध्ये खालची क्षारता कमी होऊन जाईल, वरची घनता जास्त राहील. मग या फरकामुळे काय होईल की जास्त तापमान असलेलं मध्ये वेगळे प्रवाह म्हणजे उष्ण प्रवाह निर्माण होतील. उष्ण प्रवाह हे शीतकडे जातील आणि वरचे शीत प्रवाह हे उष्णकडे येतील. तर अशा प्रकारे उष्ण आणि शीत प्रवाह हे खोलवर सुद्धा तयार होत असतात. ते कशामुळे ते समजलं का? परत एकदा लक्षात घ्या. सूर्यकिरण पोहोचत नाही, आपल्याला मान्य आहे सूर्यकिरण पोहोचत नाही, मग पाणी तापणार नाही. मग तिथे का पाणी तापलं? पाण्याचं तापमान का वाढलं? पाणी गरम का झालं? तर पाण्याच्या दाबामुळे खालचं पाणी गरम होतं. एवढंच नाही तर जी जमीन आहे खालची ती पण थोड्याफार प्रमाणावर उष्ण असते, त्याच्यामुळे खालचा भाग हा उष्ण होऊन जातो. उष्ण झाल्यामुळे इथलं पाणी गरम होतं, इथली क्षारता जास्त होऊन जाते, घनता कमी होऊन जाते. घनता कमी, क्षारता जास्त. वरती काय असतं? तापमान कमी असतं, त्याच्यामुळे क्षारता या ठिकाणी कमी आहे परंतु घनता जास्त आहे. आणि ह्या तफावतीमुळे काय होतं की खाली उष्ण प्रवाह निर्माण होतात आणि वरती शीत प्रवाह निर्माण होतात. मग वरून खाली जे प्रवाह येतात ते असतात शीत आणि खालून वर जे प्रवाह जातात ते असतात उष्ण. ते तुम्हाला आकृती क्रमांक 5.6 मध्ये दिलेला आहे. जो लाल रंगाचा प्रवाह दाखवलेला आहे तो आहे उष्ण आणि जो निळ्या रंगाचा प्रवाह दाखवलेला आहे, आकाशी रंगाचा प्रवाह दाखवलेला आहे तो आहे शीत. मग शीत हा वरून खाली येताना दाखवलेला आहे आणि उष्ण हा खालून वर जाताना दाखवलेला आहे. अशा प्रकारे हे प्रवाह निर्माण होतात. हे प्रवाह उष्णता आणि घनता, तापमान व घनता याच्या फरकामुळे तयार होतो. म्हणून या प्रवाहांना दुसरं नाव आहे उष्णता क्षारता अभिसरण प्रवाह. उष्णता क्षारता अभिसरण प्रवाह. या प्रवाहांना काय नाव आहे? उष्णता क्षारता अभिसरण प्रवाह. नंतर घनता, तापमान, नंतर क्षारता यांच्या तफावतीमुळे हे प्रवाह निर्माण होतात. हे प्रवाह ग्रीनलँड व युरोप खंड यांमधील भाग पृष्ठीय जल जास्त खोलीकडे वाहत जाते. पुढे या जलाचं उदोद्धरण होते आणि मग ते पुरत उदोद्धरण झाल्यानंतर सागर पृष्ठाकडे येते. एक लक्षात घ्या, हे जे प्रवाह आहेत हे अंटार्क्टिका खंडापासून तर युरोप खंडापर्यंत तयार होतात. अंटार्क्टिका खंडापासून तर युरोप खंडापर्यंत. म्हणजे युरोप खंडाकडून अंटार्क्टिकाकडे शीत येतात आणि अंटार्क्टिकाकडून परत युरोप खंडाकडे उष्ण जातात. तर एवढा मोठा हा प्रवाह असतो, याचा वेग खूप जास्त असतो. आणि या खोल प्रवाहांमुळे काय होतं की खोल प्रवाहांमुळे पाण्याचं पुनर्वितरण होतं. पुनर्वितरण होणे म्हणजेच काय? पाण्याचं पुनर्वितरण म्हणजे पाणी मिक्स होऊन जातं. सागराचं पाणी एकत्र येऊन जातं सगळं. म्हणजे खालचं पाणी वर चाललं जातं आणि वरचं पाणी खाली येऊन जातं. मग सगळं पाणी पुनर्वितरित होऊन जातं, नवीन तयार होऊन जातं आणि त्यामुळे मग तिथे पाण्या शुद्ध झाल्यामुळे मग तिथली जलविविधता वाढताना आपल्याला दिसून येतो. शेवटचा याच्यामध्ये एक मुद्दा आहे की खोलवर वाहणारे जे सागरी प्रवाह आहेत त्यांचं महत्व. खोलवर वाहणारे जे सागरी प्रवाह आहेत त्यांचं महत्व काय आहे? मग की खोलवर वाहणारे सागरी प्रवाहांमुळे उष्ण प्रवाह शीतकडे गेल्यामुळे, शीत प्रवाह उष्णकडे आल्यामुळे तिथलं पाण्याचं पुनर्वितरण होऊन जातं. आणि हे पुनर्वितरण होण्यासाठी सुमारे किती वर्ष लागतात? सुमारे 500 वर्ष लागतात. किती वर्ष लागतात? 500 वर्ष लागतात. सुमारे 500 वर्ष या पाण्याच्या पुनर्वितरणाला लागतात. हे काही 1-2 वर्षाची गोष्ट नाही की 1-2 वर्षामध्ये पाण्याचं पुनर्वितरण होऊन जाईल. तर जवळजवळ सुमारे 500 वर्षांचा कालावधी लागतो आणि या 500 वर्षांच्या कालावधीमध्ये मग तिथे वनस्पती वाढतात, शैवाळ वाढते, प्लवंग वाढते. मग त्या ठिकाणी जलचर प्राण्यांच्या संख्येमध्ये वाढ होते, वनस्पतींची वाढ होते, म्हणजे तिथली परिसंस्था ही वाढून जाते. तर अशा प्रकारे हे खोलवर वाहणारे सागरी प्रवाह आहे. अशा प्रकारे हा आपला पाठ या ठिकाणी संपलेला आहे. या पाठावरचा स्वाध्याय व्यवस्थित लिहून घ्यायचा. धन्यवाद.